हां, आपलं मी तुम्हाला डायपोल मोमेंट फक्त झालेलं आपलं. डायपोल मोमेंट सांगितलं आहे ना. डायपोल मोमेंट इन पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल राहिलं आहे आपलं सांगायचं. आणि अजून काय सांगितलं तुम्ही? इंटरॅक्शन्स. बघा, हा HCl बॉन्ड आहे. दिस इज युअर प्युअरली कोव्हॅलंट बॉन्ड विच इज फॉर्म्ड बाय शेअरिंग ऑफ 1 इलेक्ट्रॉन्स. सो दोघांनी एक एक इलेक्ट्रॉन तुमचा शेअर केला आहे आणि हा तुमचा सिम्पली कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झाला आहे. सो हा जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे, ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन हायड्रोजन अँड क्लोरीन, तर क्लोरीन काय करणार, इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे विथड्रॉ करणार. सो इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे आल्यानंतर त्याच्यावरती चार्ज कुठला येईल, मायनस, आणि याच्यावरती चार्ज कुठला येईल, प्लस, आणि तो काय होईल तुमचा पोलार कोव्हॅलंट बॉन्ड है ना. दिस इज सिम्पली युअर पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. सो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस बिहेवियर है ना. सो चार्जचं सेपरेशन होतं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो तुमच्या हायड्रोजन आणि क्लोरीनवरती. सो निगेटिव्हली चार्ज सेंटर इज युअर न्यूक्लियोफिलिक सेंटर अँड पॉझिटिव्हली चार्ज सेंटर इज युअर इलेक्ट्रोफिलिक सेंटर. ठीक आहे, हे डायॲटॉमिक मॉलिक्यूल आहे. ठीक आहे, याच्यामधली जी डायपोल मोमेंट आहे त्याला आपण कसं डिनोट करतो, ह्या ॲरोने. सो इलेक्ट्रॉन्स क्लोरीनकडे चाललेत. सो हे जे दोन पोल्स आहेत त्याला काय म्हणालो होतो आपण, डायपोल्स, आणि यांच्या डायपोलमध्ये एक मोमेंट आहे विच इज कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला Q/R. हे बघितलं होतं का आपण, Q/R? नाही, ओके, ठीक. मग बघा, इथं दोन पोल्स फॉर्म झालेत, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, नॉर्थ आणि साऊथ पोल. ठीक आहे, मग ह्या दोन्ही पोल्समध्ये इलेक्ट्रॉन्सची एक मोमेंट आहे. इलेक्ट्रॉन्स तिकडं चाललेत बघा. इलेक्ट्रॉन्स एका जागेवरून दुसऱ्या जागेवर डिस्प्लेस होत आहेत, असे फिरत आहेत. मग याला आपण कसं कॅल्क्युलेट करतो, तर म्यू ह्या टर्मने कॅल्क्युलेट करतो. म्यू म्हणजे डायपोल मोमेंट, ह्या डायपोलमध्ये असणारी मोमेंट, ह्या दोन पोल्समध्ये असणारी मोमेंट. दिस डायपोल मोमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. ही काय आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. बघा, त्याला डायरेक्शन पण आहे, कुठं चालली, क्लोरीनकडं, आणि मॅग्नेट्यूड पण आहे. सो मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन, हेन्स डायपोल मोमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. मग ही व्हेक्टर क्वांटिटीला मॅग्नेट्यूड पण आहे अँड इज कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला Q/R. सो Q काय आहे तुमचा, Q इज अ चार्ज. Q काय आहे, चार्ज, आणि R आहे तुमचा डिस्टन्स ऑफ सेपरेशन बिटवीन टू चार्जेस. सो ह्या दोन चार्जेसमधलं डिस्टन्स त्याला म्हणायचं R. सो हा जो फॉर्म्युला आहे इज फॉर डायपोल मोमेंट. सो म्यू इज इक्वल्स टू Q/R. सो त्याला काय आहे, व्हॅल्यू आहे, मॅग्नेट्यूड आहे, त्याचं SI युनिट आहे, त्याचं युनिट आहे D/. सो प्रत्येक कंपाऊंडची काहीतरी एक डायपोल मोमेंट असते विच इज नॉन झिरो क्वांटिटी है ना. काही पण असेल, 1.2, 1.3, 1.4. समजा HCl आहे, तर HClची पण डायपोल मोमेंट येईल काहीतरी, म्यू इज नॉट इक्वल्स टू 0. ठीक आहे, व्हॅल्यू वगैरे काही लर्न नाही करायचं, आपण फक्त बघतोय. हे कसं कॅल्क्युलेट करायचं वगैरे तुम्हाला येत नाही, म्हणजे याचं कॅल्क्युलेशन्स वगैरे काही नाही, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. Q म्हणजे काय आहे, चार्ज, आणि R म्हणजे काय आहे, डिस्टन्स ऑफ सेपरेशन बिटवीन टू चार्जेस. मग ही जी डायपोल मोमेंट आहे प्रत्येक कंपाऊंड्समध्ये असेल जिथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे है ना, व्हेक्टर क्वांटिटी आहे. जसं की बघा, समजा Cl2 कन्सिडर केला, आता इलेक्ट्रॉन्स कुठं जातील राजा, कुठंच जाणार नाही. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स दोन्हीकडं काय आहे, सारखाच आहे. सो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे का, नाही, दोन्हीकडं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सारखी आहे. सो इलेक्ट्रॉन्स कुठे मूव्ह होतील का, नाही. मग दिस इज सिम्पली नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. इथं पोलॅरिटी प्रोड्यूस होईल का, नाही, इथं पोलॅरिटी प्रोड्यूस होणार नाही. दिस इज नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. सो हिअर इन दिस केस म्यू इज इक्वल्स टू 0. म्यू काय असेल, 0 असेल. Cl2 आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे, बट दोन्हीकडं सारखेच आहेत, त्याच्यामुळे म्यू इज इक्वल्स टू काय येईल, 0. येते लक्षात, इथं 0 येईल. अजून कुठं आहे बघा, F2 Br2 है ना, 0 येते लक्षात. सो यांच्या केसमध्ये 0 येईल. बट आता HBr आपण कन्सिडर केला, किंवा HBr. सो HBr इज पोलार कोव्हॅलंट बॉन्ड, इथं पण काहीतरी म्यू येईल. सो ब्रोमीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. सो इलेक्ट्रॉन्स कुठं चाललेत, ब्रोमीनकडे चाललेत. सो म्यू इज इक्वल्स टू काय येईल, काहीतरी येईल व्हॅल्यू तुमची, येते लक्षात. सो दिस इज सिम्पली डायपोल मोमेंट. याला काय म्हणणार आपण, डायपोल मोमेंट. कळालं का हे इथपर्यंत, लिहा चला. हे एक्झाम्पल दाखवा.
निषाद रिमोट आण रेसीचा. The separation of charges gives rise to dipole. Gives rise to dipole. नेक्स्ट लाइन लगा डायपोल मोमेंट इन ब्रैकेट म्यू. डायपोल मोमेंट इन ब्रैकेट म्यू is product of charge and product of magnitude of charge असं पाहिजे होतं. magnitude of charge and distance between center of two charges. आणि हा फॉर्म्युला लिहा म्यू इज इक्वल्स टू क्यू इंटू आर. वेअर क्यू इज खाली लिहा क्यू इज इक्वल्स टू चार्ज, आर इज इक्वल्स टू क्यू इज इक्वल्स टू चार्ज, आर इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ सेपरेशन between charges. Dipole moment is a vector quantity. Dipole moment is vector quantity. Example लिहा है म्यू इज इक्वल्स टू 1.93 अशी काय व्हॅल्यू होती 91. डन झालं हे. आता बघा हे डायॲटॉमिक मॉलिक्युलची केस झाली. एच एफ मध्ये एक काहीतरी येईल. हे पण एक एक्झाम्पल या Cl2 म्यू इज इक्वल्स टू 0. लिहिलं हे बघा एक BeCl2 मॉलिक्यूल आहे. आता बेरिलियम हा मेटल आहे तुमचा. सो पॉझिटिव्ह चार्ज इथं असेल बघा बेरिलियम वरती, निगेटिव्ह चार्ज इथं असेल, असा असेल, असा असायला पाहिजे.
सो ह्या केसमध्ये डायपोल मोमेंट किती असेल आणि कशी असेल. आता हे जे एक्झाम्पल झालं, दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ पॉली ॲटॉमिक मॉलिक्युल्स. जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त बॉन्ड्स इन्वॉल्ड असेल किंवा तीनपेक्षा जास्त ॲटम्स इन्वॉल्ड असेल, त्याला आपण पॉली ॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणू. बघा इथं काय होतं तुमचं HCl किंवा याच्या सगळ्यांच्या केसमध्ये आपण जे बघितलं, इथं फक्त हा एकच बॉन्ड इन्वॉल्ड आहे, इलेक्ट्रॉन्स फक्त ह्याच दिशेला चाललेत. बट BeCl2च्या केसमध्ये बघा, बेरिलियमकडनं इलेक्ट्रॉन कुठं चाललेत, क्लोरीनकडे चालले, आणि इकडं पण कोण ओढतं आहे, क्लोरीन ओढतो. मग कुठल्या क्लोरीनकडे जाणार, येते लक्षात. दोन्ही इथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे, दोन्ही पण क्लोरीन आहे, दोन्ही क्लोरीन आपल्या आपल्या बाजूला इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे ओढतील. मग इलेक्ट्रॉन्स कुठे जातील. मग अशा केसमध्ये जेव्हा पॉली ॲटॉमिक मॉलिक्यूल असेल तर डायपोल मोमेंट ही डिपेंड करते त्याच्या जॉमेट्रीवरती, शेपवरती, ठीक आहे, इंडिव्हिज्युअल डायपोल्सवरती, किंवा लोन पेअर जर असतील तर लोन पेअर्सवरती. सो इन केस ऑफ पॉली ॲटॉमिक मॉलिक्यूल, लोन पेअर, each bond pair and shape of geometry of molecule contributes to the total or net dipole moment. Dipole moment म्हणजे काय आहे, ही इंडिव्हिज्युअल डायपोल मोमेंट आहे. बघा एक सिंगल बॉन्डची डायपोल मोमेंट. आता इथं किती बॉन्ड्स इन्वॉल्ड आहेत, 2. मग याची एक काहीतरी डायपोल मोमेंट येईल μ1, याची काहीतरी येईल μ2, आणि दोघांची येईल आपल्याला रिझल्टंट, दॅट इज नेट डायपोल मोमेंट. सो μ1 प्लस μ2 है ना. ओव्हरऑल BeCl2ची डायपोल मोमेंट सांगायची असेल मला, तर ह्या दोघांची काय करायला लागेल, ॲडिशन करायला लागेल. येते लक्षात. मग इंडिव्हिज्युअल डायपोल मोमेंट कॉन्ट्रीब्यूट करतं. एक शेपवरती पण डिपेंड करतं. बघा हा बेरिलियम आहे, ठीक आहे, आणि इकडं एक क्लोरीन आहे, इकडं एक क्लोरीन आहे. हा बेरिलियम हा क्लोरीन ह्या बेरिलियमला आपल्याकडे ओढतोय, आणि हा क्लोरीन बेरिलियमला आपल्याकडे ओढतोय. बेरिलियम कुणाकडे ओढला जाईल, कुठं ओढला जाईल, कुठंच नाही. का नाही ओढलं जाणार, दोन्ही पण Cl आहेत, दोघांची स्ट्रेंथ इक्वल आहे, आणि स्ट्रेंथ इक्वल आहे, आणि डायरेक्शन काय आहे, अपोजिट. मग डायरेक्शन अपोजिट आहे, स्ट्रेंथ इक्वल आहे, बेरिलियम ओढला जाईल का तुमचा, नाही ओढला जाणार. टग ऑफ वॉर इमॅजिन करा. बघा जर दोन लोक एक अपोजिट डिरेक्शन्समध्ये ओढतात आणि स्ट्रेंथ एकदम इक्वल आहे, 100% इक्वल आहे, ओढला जाईल का तुमचा, नाही. मग बेरिलियमचं तर पण तसंच आहे, नाही ओढल्या जाणार हे. मग इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतील का इकडं तिकडं, नाही होणार. मग याची डायपोल मोमेंट किती येईल, 0. म्हणजेच काय, स्ट्रेंथ इक्वल आणि अपोजिट आहे. मग हे एकमेकांना काय करतील, कॅन्सल करतील. मग हे दोघं एकमेकांना काय करतील राजा, कॅन्सल करतील. म्हणून μ इज इक्वल्स टू काय येईल, 0 ह्या केसमध्ये. मग भलेही आपल्याला तो दिसत असला की तो पोलर आहे, कोव्हॅलंट आहे, बट त्याची डायपोल मोमेंट किती असेल, 0 असेल, कारण स्ट्रेंथ काय आहे दोघांची, इक्वल आणि अपोजिट. So the net dipole moment is result of individual bonds dipole, shape and lone pair. ह्या तिघांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे तुमचं ओव्हरऑल डायपोल. इथं काही लॉजिकच नाही, इथं एकच आहे, इथं काय बघायचंच नाही, क्लोरीन ओढणार आहे. बट इथं तसं आहे का, नाही. सेम आपण जर गेलो म्हणजे इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज येईल का, नाही येणार. डायपोल मोमेंटच नाही, 0 आहे म्हटल्यावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज येईल का, नाही येणार. असंच सेम तुम्ही जर BeCl3 किंवा BF3 मॉलिक्यूल बघितला. बघा BF3 काय जॉमेट्री आहे, ट्रायगोनल प्लेनर. आता बोरॉन इज अ मेटल, फ्लोरीन काय आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. फ्लोरीन आपल्याकडे इलेक्ट्रॉन ओढतोय, हा फ्लोरीन आपल्याकडे ओढतोय, आणि हा फ्लोरीन आपल्याकडे ओढतोय. कुठं ओढलं जाईल बोरॉन, 3 लोक ओढत आहेत. आता एक इकडनं ओढतोय, एक इकडनं, आणि एक इकडनं ओढतो. कुठं ओढलं जाईल बोरॉन, कुठंच नाही, कुठंच ओढलं जाणार आहे. इक्वल आहे ना, अपोजिट आहे. कळतंय मी काय म्हणतो. स्ट्रेंथ एकदम इक्वल आहे, तिन्ही पण फ्लोरीन आहे. हां इथं समजा एक क्लोरीन असतात तर मग पिक्चर वेगळा असतं. कळतंय मी काय म्हणतोय. तिन्ही पण फ्लोरीन आहेत, तिन्ही पण एका बाजूला ओढत आहेत, आणि 120 बॉन्ड अँगलला बसलेत, सगळे इक्वल आणि अपोजिट बॉन्ड अँगलला बसलेत. सर्कलचं तुमचं 3चं डिव्हिजन तेच आहे ना, 120 120 120, एकदम बेस्ट अँगलला बसलेत. सो ओढल्या जाईल का तुमचा बोरॉन, नाही. म्हणजे बोरॉन्सचे इलेक्ट्रॉन्स कुठंच ओढल्या जाणार नाही. मग इथं पण सगळे एकमेकांचे डायपोल मोमेंट्स काय करतील, कॅन्सल करतील, 0 करतील, आणि याचा पण μ इज इक्वल्स टू काय येईल, 0. मग हा ॲरो दाखवू शकतो का आपण, नाही. इलेक्ट्रॉन चाललेत का कुठं, नाही. कळतंय मी काय म्हणतोय, येते लक्षात. मग हे झालं डायपोल मोमेंट इन केस ऑफ पॉली ॲटॉमिक मॉलिक्यूल. ठीक आहे. अजून लोन पेअर्स वगैरे कसे कॉन्ट्रीब्यूट करतात ते बघू आपण. लिहा तुम्ही आता. डायपोल मोमेंट ऑफ polyatomic molecules.
polyatomic molecules. The net dipole moment is a result of first घ्या contribution of individual dipoles. Second, shape of molecule. Third, lone pair present on central atom. Next line लिहा. The dipole moment of polyatomic molecule. The dipole moment of polyatomic molecule is vector sum of dipole moment of individual bonds and lone pair. चला हे एक्झाम्पल दाखवा. BeCl2. दोन्ही पण एक्झाम्पल दाखवा. डायपोल होगा. इथं कुठला पण आपण ॲटम चेंज केला. फ्लोरीन आहे इथं क्लोरीन आहे तर डायपोल असेल त्याच्यामध्ये काहीतरी. स्ट्रेंथ इक्वल आणि अपोजिट असेल तर मग 0 येईल. झालं. नेक्स्ट लाईनला लिहा. लोन पेयर also contribute to overall dipole moment. बघा हा NH3 आहे आणि H2O. सो नायट्रोजनच्या डोक्यावरती किती लोन पेअर्स असतात? 1. आणि ऑक्सिजनच्या डोक्यावरती 2 लोन पेअर्स. सो आता इथं बघा की नायट्रोजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. सो ॲरो कुठं जाणार आहे? हायड्रोजनकडनं याच्याकडे जाणार आहे.
आणि सेपरेट तुमची जी लोन पेअर असते ती पण कॉन्ट्रीब्यूट करते डायपोल मोमेंटला. सो लोन पेअरची पण एक टेंडन्सी असते इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे विड्रॉ करायचे. सो नायट्रोजन लोन पेअर पण काय करते, आपल्याकडे इलेक्ट्रॉन्स विड्रॉ करते. ठीक आहे. मग इथं किती डायपोल्स आहेत बघा, μ1, μ2, μ3 आणि हे μ4. सो ह्या चौघांची ॲडिशन म्हणजे ओव्हरऑल डायपोल मोमेंट ऑफ NH3 मॉलिक्यूल. आता इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर यांची डायरेक्शन काय आहे, नायट्रोजनकडे चालली आणि नायट्रोजनकडनं कुठं चालली, वरती चालली डायरेक्शन. सो जर आपण ओव्हरऑल डायरेक्शन बघितली तर अशी वरती चालली आहे बघा. सो ओव्हरऑल डायरेक्शन काय येईल तुमची, अशी येईल वरच्या डायरेक्शनमध्ये, नेट डायरेक्शन त्याला आपण म्हणू. येते लक्षात. मग इथं कॉन्ट्रीब्युशन करताना प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन आहे. आता सगळ्यांची काय होईल, ॲडिशन. मग ह्या केसमध्ये μ0 येईल का, नाही, सगळे एकाच दिशेला चाललेत ना. अगोदर काय होतं, अपोजिट डिरेक्शन्स होत्या. आता तसं आहे का, आता सगळे कुठं चाललेत, बेसिकली ह्या डायरेक्शनमध्ये चाललेत. सो सगळ्यांची काय होईल, ॲडिशन. मग यांची म्यूची व्हॅल्यू काहीतरी येईल. मग याच्यामध्ये म्यू असेल काहीतरी डायपोल मोमेंट. सो दिस इज 1.48 डी बाय है ना NH3मध्ये. सो हे कशामुळे झालं, डायरेक्शन सगळ्यांची एक आहे आणि वेगवेगळ्या डायपोल्स आहेत. यांची तिघांची सेम येईल बघा, μ1 = μ2 = 3 येईल आणि μ4ची वेगळी असेल, काय जी व्हॅल्यू असेल x. बट ओव्हरऑल डायरेक्शन काय आहे, सेम आहे, म्हणून सगळ्यांची काय झाली, ॲडिशन. डायरेक्शन जर अपोजिट असते तर काय झालं असतं, सबस्ट्रॅक्शन. H2Oच्या केसमध्ये पण तेच आहे बघा, ऑक्सिजनकडे चाललेत इलेक्ट्रॉन्स दोन्ही पण हायड्रोजनचे आणि इलेक्ट्रॉन्स कुठे घेऊन चाललेत, वरच्या डायरेक्शन्सला. सो अगेन ओव्हरऑल डायरेक्शन काय आहे, वरचीच आहे, नेट डायरेक्शन है ना. सेम वरच्याच डायरेक्शन्समध्ये चाललेत ना, हे नेट डायरेक्शन म्हणू आपण त्याला. मग ही नेट डायरेक्शनमध्ये सगळ्यांची काय येईल, ॲडिशन. 1 + 2 + 3 + 4. सो याची पण काहीतरी म्यू येईल, इज 1.85 डी बाय. सो व्हॅल्यू दोघांच्या जर आपण ऑब्झर्व केल्या तर H2Oची व्हॅल्यू जास्त आहे बघा आणि NH3ची कमी आहे. सो इथं होतं का असं, कारण ऑक्सिजनच्या डोक्यावरती 2 लोन पेअर आहे आणि लोन पेअर कॉन्ट्रीब्युट्स मोर टू द डायपोल मोमेंट. लोन पेअरची जी डायपोल मोमेंट असते ती बॉन्ड पेअरपेक्षा जास्त असते. ही झाली बॉन्ड पेअर आणि ही झाली लोन पेअर. सो बॉन्ड पेअरपेक्षा लोन पेअरची व्हॅल्यू काय असते, जास्त असते. मग ऑक्सिजनच्या डोक्यावरती 2 लोन पेअर्स आहे म्हणून त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय असेल, जास्त असेल. NH3च्या केसमध्ये एकच लोन पेअर आहे म्हणून त्याचं कॉन्ट्रीब्युशन कम्पेअर टू कमी आहे, म्हणून NH3ची डायपोल मोमेंट कमी येईल आणि याची जास्त येईल. येते लक्षात. मग हे तुमचं आहे लोन पेअरचं कॉन्ट्रीब्युशन इन डायपोल मोमेंट. ठीक आहे, लिहा आहे दोन्ही एक्झाम्पल्स. नेक्स्ट लाईन लिहा, नायट्रोजन हॅज ओनली 1 लोन पेअर. नायट्रोजन हॅज ओनली 1 लोन पेअर while oxygen has 2 lone pair. Which contributes more to overall dipole moment. Overall dipole moment. Hence, dipole moment of water is higher than ammonia. Dipole moment of water is higher than ammonia. बघा एक आणखी आपण एक्झाम्पल कन्सिडर करू, NF3. सो हा जो NF3 मॉलिक्यूल आहे, नायट्रोजन आणि फ्लोरीनमध्ये फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. सो इलेक्ट्रॉन्स कुठल्या डायरेक्शन्समध्ये जातील, ह्या डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. आणि एक लोन पेअरचं एक कॉन्ट्रीब्युशन आहे आणि लोन पेअर कुठं ओढणार इलेक्ट्रॉन्स, वरती आपल्याकडं. सो लोन पेअरची डायरेक्शन काय आहे, वरची.
सो आता दोघांची डायरेक्शन काय झाली, अपोजिट झाली. हे तिन्ही बॉन्ड्स खाली चाललेत आणि हा लोन पेअर कुठं चालला आहे, वरती. सो दोघांची डायरेक्शन काय आहे, अपोजिट. मग ह्या केसमध्ये म्यू काय असेल, 0 नसेल, कमी असेल. 0 का नसेल, अपोजिट आहे. इक्वल आहे का स्ट्रेंथ, नाही, स्ट्रेंथ इक्वल नाही आहे. मग काहीतरी तुमची काय येणार आहे, डायपोल मोमेंट येणार आहे. येते लक्षात. मग ह्या केसमध्ये याची डायपोल मोमेंट आहे 0.24 डी बाय. किती आहे, 0.24 डी बाय. सो डायपोल मोमेंट आहे, बट ती काय झाली आहे, कमी झाली. कारण रिझल्टंट डायरेक्शन काय आहे, अपोजिट आहे. रिझल्टंट डायरेक्शन काय आहे, एकमेकांशी अपोजिट. बट स्ट्रेंथ इक्वल आहे का, नाही. स्ट्रेंथ जर इक्वल असतं तर मग ती 0 आली असती. बट इथे स्ट्रेंथ इक्वल आहे का, नाही. मग डायपोल मोमेंट काहीतरी नॉन झिरो क्वांटिटी येईल. मग इथं आली 0.24 डी. मग ह्या दोघांपैकी जास्त कुणाची आहे कम्पेअर जर आपण केलं तर NH3, आणि इकडं H2O आहे, त्याची सगळ्यात जास्त आहे. मग तुम्हाला हे 3 कम्पेअर करायला खूप वेळा विचारतात. मग ह्या दोघांपैकी याची जास्त आहे बघा. मग का जास्त आहे, कारण डायरेक्शन सेम आहे. इथं तुमचा नायट्रोजन आणि फ्लोरीन आहे. फ्लोरीन इज मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. फ्लोरीन काय आहे, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. तरी पण त्याची डायपोल मोमेंट कमी आहे. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे म्हणजे डायपोल मोमेंट जास्त पाहिजे होती. बट ड्यू टू दिस लोन पेअर त्यांची नेट डायपोल मोमेंट काय झाली, कमी झाली. मग इंडिव्हिज्युअलची इथं μ1 आणि हा μ1 जर कम्पेअर केला तर याची ऑलवेज जास्तच असणार आहे, कारण हा फ्लोरीन आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. याची डायपोल मोमेंट ही NFची NHपेक्षा काय असणार आहे, जास्तच असणार आहे. सो ह्या तिघांची ॲडिशन जास्तच असणार आहे. बट ह्या अपोजिट डिरेक्शन्समुळे ती ओव्हरऑल काय झाली, ती कमी झाली. म्हणून NF3ची डायपोल मोमेंट कमी येईल आणि याची जास्त येईल. एवढाच फरक. कळतंय मी काय म्हणतोय. आणि हे कशामुळे झालं, डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजेच कशामुळे झालं, शेपमुळे झालं. दॅट इज जॉमेट्रीमुळे झालं. सो जॉमेट्री कॉन्ट्रीब्यूट करते, लोन पेअर कॉन्ट्रीब्यूट करते आणि इंडिव्हिज्युअल डायपोल्स पण कॉन्ट्रीब्यूट करतात. ठीक आहे, लिहा चला. हे एक्झाम्पल दाखवा. द रिझल्टंट डायपोल मोमेंट इज in NF3, the resultant dipole moment is decreases because the lone pair and bond pair are in opposite direction, compared to NH3 बघा CH4 आहे. सो डायरेक्शन कुठं आहे तुमची, ही डायरेक्शन आहे बघा. सो काय यायला पाहिजे डायपोल मोमेंट, 0 का नॉन झिरो, नॉन झिरो यायला पाहिजे. ठीक आहे. बघा CH4 जो आहे त्याची डायपोल मोमेंट आपण 0 घेतो. किती, 0, कारण तो नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड आहे. सो देर इज नो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन कार्बन आणि हायड्रोजन. कार्बन हा तसा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, इलेक्ट्रॉन्स कार्बनकडेच चाललेत असे. बट आपण कार्बन आणि हायड्रोजनचा जो बॉन्ड आहे त्याला नॉन पोलार बॉन्ड कन्सिडर करतो. आपण नॉन पोलार का कन्सिडर करतो, कारण हायड्रोकार्बन्समध्ये फक्त काय आहे, कार्बन आणि हायड्रोजन्स आहेत. खूप सारे कार्बन हायड्रोजन्स आहेत, आपण कुणाकुणाची बघणार आहे हे ना. हा तर CH4 आहे. समजा तुम्ही C10 बघितलं तर किती हायड्रोजन्स आहेत, खूप आहेत, 22 हायड्रोजन्स. मग आपण कुणाकुणाची बघत बसणार. मग आपण कन्सिडर करतो की बाबा CHची काय कन्सिडर करणार, आपण 0 कन्सिडर करणार. सो नॉन पोलार बॉन्ड आहे आणि 0 कन्सिडर करणार. सो म्यू इज इक्वल्स टू CH4च्या केसमध्ये काय येईल, किंवा अल्केनच्या केसमध्ये काय येईल, 0. आणि आपण आत्ता शिकलो आहे ते केमिकल प्रॉपर्टीजमध्ये, फिजिकलमध्ये, अल्केन्स आर न्यूट्रल. सो त्यांच्यावरती कुठला चार्ज आहे का, नाही, कुठलाच चार्ज नाही आहे त्यांच्यावर, न्यूट्रल आहे ना, ते नॉन रिॲक्टिव्ह आहेत कम्पेअर टू अदर्स. कारण त्यांच्यावरती कुठला चार्ज नाही, त्यांच्याकडे फक्त एकच आहे, वंडरवॉल्स फोर्स. तो आत्ता आपल्या काय कामाचा नाही डायपोल मोमेंटसाठी. ठीक आहे.
म्हणून CH4ची काय कन्सिडर करणार 0. सो हे लिहा CH4 0. बघा आणखी एक एक्झाम्पल आहे CHCl3. आता इथं डायपोल मोमेंट असेल का? येस. बघा इकडं चालली सगळी डिरेक्शन. सो याच्या म्यू इज नॉट इक्वल्स टू 0. सो याच्यामध्ये डायपोल मोमेंट असेल CHCl3. बघा क्लोरोफॉर्म. हेच जर मी CCl4 घेतला तर सगळे काय आहेत आता इक्वल आणि अपोजिट. सो म्यू इज इक्वल्स टू काय येईल 0 CCl4 मध्ये. बट CHCl3 मध्ये येईल तुमचं. बघा सो हे दोन्ही एक्झाम्पल्स लिहा. तुमचा फोटो घ्यायचा आहे, जरा व्यवस्थित बसा तुम्ही. अच्छा शिकवताना वो तो कभी कभी होता है हमारा. हां चला हे लिहिलं तुम्ही. ओके. सो नेक्स्ट घ्या आता. चला हे झालं डायपोल्स मोमेंटबद्दल. सो 3 पॉईंट्स इम्पॉर्टंट. हां सो डायपोल मोमेंट्सला 3 गोष्टी कॉन्ट्रीब्यूट करतात. काय काय आहे तुमचं? एक इंडिव्हिज्युअल डायपोल्स, lone pair and shape of or geometry of molecules. So this contributes to the overall dipole moment in case of polyatomic molecules. आणि नॉर्मल जर डायॲटॉमिक मॉलिक्युल्स असेल तुमचं तर नॉर्मली आपण फक्त पोलार नेचर बघतो. दॅट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. सो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द डायपोल मोमेंट. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट युअर डायपोल मोमेंट. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघू. दॅट इज इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स. ठीक आहे. जे स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये आहे. आत्ता आपल्याला कुठं टेक्स्टबुकमध्ये नाही बट ते आपण घेऊया. ठीक आहे. सो हेडिंग द्या इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स. So these molecular interactions are responsible for the particular state to be exist. कुठलाही मॅटर जो आहे तो 3 स्टेटमध्ये एक्झिस्ट करतो. म्हणजे जे आपण जनरल स्टेट्स बघतो अशा 4-5 स्टेट्स आहेत. बट 3 ज्या स्टेट आहे तुमच्या दॅट इज सॉलिड, लिक्विड आणि गॅस. तर कुठल्याही स्टेटला जर सॉलिडमध्ये राहायचं असेल, लिक्विडमध्ये किंवा गॅसमध्ये राहायचं असेल तर देर विल बी इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. These intermolecular force of attractions are responsible for the particular matter to be exist in a particular state. Intermolecular force of attraction म्हणजे काय? Inter means in between two, molecule force of attraction. So in between two molecules there will be a always force of attraction. त्याचे काही टाइप्स आपण बघूया. त्यातला पहिला टाईप आहे तुमचा डायपोल इंटरॅक्शन जो आपण आत्ताच बघितला आहे. बघा तुमचा हा HCl मॉलिक्यूल आहे. सो इथं काय आहे तुमचा मायनस चार्ज, इथं पण तुमचा प्लस चार्ज. ठीक आहे. मग दुसरा जो HCl आहे तर त्याच्यामध्ये पण काय असेल हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये एक टाईप ऑफ काय आहे अट्रॅक्शन. अँड दिस टाईप ऑफ अट्रॅक्शन इज सिम्पली युअर डायपोल इंटरॅक्शन. मग हा जो HCl आहे ह्या अट्रॅक्शनमुळे तुमचे खूप सारे HCl मॉलिक्यूल एकमेकांच्या सोबत राहतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर HCl गॅस घेतला, लेट्स से 10 ml HCl गॅस घेतला तर त्याच्यात HClचे मॉलिक्युल्स किती असतील? n नंबर ऑफ मॉलिक्युल्स एकमेकांसोबत असतील असे. मग असा कुठला फोर्स आहे की ते HClचे मॉलिक्युल एकमेकांच्या सोबत राहत आहेत? तर दिस इज द ड्रायव्हिंग फोर्स. जसं की H2O आहे तुमचा लिक्विड, तर H2O मॉलिक्युल लिक्विडच्या फॉर्ममध्ये राहतो तर तो का राहतो है ना? सो देर विल बी ऑलवेज इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो हा एक डायपोल इंटरॅक्शन आहे. मग डायपोल इंटरॅक्शन कुठं असेल हे आपण अगोदर बघितलं आहे म्हणून मी असं सांगतोय. बघा कधी असेल तुमचं जेव्हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असेल.
इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असेल तर 2 पोल्स फॉर्म होतील. 2 पोल्स फॉर्म झाले की तर त्यांच्यामध्ये काय असेल, अट्रॅक्शन. Cl2 मॉलिक्यूल आहे, याच्यामध्ये आहे का बघा डायपोल डायपोल इंटरॅक्शन? नाही. इथं असेल का? नाही. देर विल बी नो इंटरॅक्शन. कारण इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस डेव्हलप होत आहेत का तुमचे? नाही होत. मग याच्यामध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन नसणार. ठीक आहे, येते लक्षात? मग हे लिहा, फक्त हे एक्झाम्पल दाखवा. याच्याबद्दल काही लिहून देत नाही कारण ते आता झालं आहे आपलं. तेच डायपोल मोमेंट म्हणजे हेच आहे. हा चला नेक्स्ट आहे बघा, आयन डायपोल इंटरॅक्शन. बघा तुमचा फॉर एक्झाम्पल आपण सोडियम क्लोराईड कन्सिडर केला. आपण सोडियम क्लोराईड जेव्हा पाण्यात टाकतो तर इमिडिएटली तुमचा सोडियम क्लोराईड पाण्यात डिझॉल्व होतो आणि काय फॉर्म करतो, Na+ आणि Cl-, दॅट इज कॅटायन्स आणि अनायन्स. सो हा जो Na+ आहे याच्यामध्ये आणि H2O मध्ये एक टाईप ऑफ इंटरॅक्शन असेल. ऑक्सिजनवरती चार्ज कुठला आहे, मायनस. हायड्रोजनवरती चार्ज कुठला आहे, पॉझिटिव्ह. सो ह्या मायनस आणि पॉझिटिव्हमध्ये काय असेल, एक टाईप ऑफ अट्रॅक्शन. सो दी कटायन आणि तुमचा जो डायपोल आहे यांच्यामध्ये एक टाईप ऑफ अट्रॅक्शन आहे. सो आयन आणि डायपोलमध्ये इंटरॅक्शन आहे म्हणून याला काय म्हणणार आपण, आयन डायपोल इंटरॅक्शन. सो दिस आयन डायपोल इंटरॅक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर डिझॉल्युशन ऑफ NaCl इन वॉटर. तुमचं पाण्यात NaCl गेल्यानंतर तो परत तिथं पाण्यात सॉल्ट फॉर्म करतो का? कधीच नाही करत. का असं होतं? कारण सोडियमला H2O मॉलिक्यूल सराउंड करतात आणि क्लोरीनला पण H2O मॉलिक्यूल सराउंड करतात. क्लोरीन इथं काय आहे, मायनस चार्ज, इथं काय आहे, प्लस. मग हायड्रोजन आणि याच्यामध्ये काय असेल, इंटरॅक्शन. है ना, अशा टाईपचं इंटरॅक्शन आहे. सो हायड्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, क्लोरीनवरती काय आहे, निगेटिव्ह चार्ज. मग सोडियम आणि क्लोरीन ते कटायन आणि अनायन आहे, यांना H2O मॉलिक्यूल सराउंड करतात. मग इज नॉट अवेलेबल फॉर अगेन असोसिएशन. ते असोसिएशनसाठी अवेलेबल आहेत का, NaCl फॉर्म करायला? नाही. मग ह्या इंटरॅक्शनमुळे NaCl डिझॉल्व होतो आणि परत NaCl पाण्यात गेल्यानंतर सॉल्ट फॉर्म करत नाही. पाण्यात करतो का तो सॉल्ट कधी फॉर्म? नाही, तो आयन्सच फॉर्म करतो. आणि हे जे इंटरॅक्शन आहे हे आयन्समधलं आणि डायपोल्समधलं आहे म्हणून याला काय म्हणणार आपण, आयन डायपोल इंटरॅक्शन. अँड दिस आयन डायपोल इंटरॅक्शन डिपेंड्स ऑन व्हेरियस फॅक्टर्स लाईक साईज ऑफ आयन, चार्ज ऑफ आयन. ठीक आहे. किंवा आता एक कम्पेअर जर आपण केलं सोडियम आणि क्लोरीनमध्ये, तर सोडियम हा जो तुमचा आहे कटायन हा ऑलवेज स्मॉलर इन साईज असतो कम्पेअर टू देअर पॅरेंट ॲटम. सो सोडियम आहे आणि क्लोरीन आहे, क्लोरीन अनायन आहे. क्लोरीन काय आहे, त्याची साईज मोठी आहे ना, निगेटिव्ह चार्ज एक इन्क्रीज झाला आहे म्हणून इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढला आहे, रिपल्शन वाढलं आहे तुमचं. म्हणून क्लोरीनच्या कम्पेरेटिव्हली सोडियमचा जो इंटरॅक्शन असेल तो स्ट्रॉंगर असेल. म्हणजेच काय की कटायनचं इंटरॅक्शन इज ऑलवेज स्ट्रॉंगर कम्पेअर टू अनायनचं इंटरॅक्शन. कुठला पण अनायन घ्या, येते लक्षात. मग कटायन एक स्ट्रॉंगर असेल, त्यातल्या त्यात मग कटायन कुणाचं जास्त असेल, हायर द चार्ज ऑन कटायन ग्रेटर विल बी द आयन डायपोल इंटरॅक्शन. जर आपण कम्पेअर केलं फॉर एक्झाम्पल Na+ आहे तुमचा एक आयन, Mg2+ आहे आणि Al3+ आहे. या तिघांमध्ये सगळ्यात जास्त आयन डायपोल इंटरॅक्शन असेल Al3+ मध्ये. जितका कटायनवरती जास्त चार्ज येईल तितकं जास्त त्याचं इंटरॅक्शन असेल. का असं असेल, कारण जर तुम्ही चार्ज वाढवला तर तुमचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो है ना. Al3+ मध्ये आणि Na+ मध्ये आपण कम्पेअर करू. Na+ म्हणजे काय, 11 प्रोटॉन्स आणि 10 इलेक्ट्रॉन्स. आणि ॲल्युमिनियम बघा 13 प्रोटॉन्स आणि 10 इलेक्ट्रॉन्स. सो पॉझिटिव्ह चार्ज काय झाला आहे, खूप जास्त वाढला आहे दोघांमध्ये कम्पेअर कराल तर. 13 आणि 10 आहे, इथं 11 आणि 10 आहे. सो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे साईज तुमची काय झाली आहे, छोटी झाली आहे. साईज छोटी झाल्यामुळे H2O मॉलिक्यूल कम क्लोजर टू ॲल्युमिनियम. आणि क्लोज आल्यामुळे त्यांच्यामध्ये काय असणार आहे, जास्त अट्रॅक्शन असेल. कारण प्रोटॉनवरती चार्ज आता एक्सेस आहे, तो त्या ऑक्सिजनला बोलवतो इकडं की ये आता इंटरॅक्ट हो.
म्हणून Al3+ मध्ये डायपोल आयन डायपोल इंटरॅक्शन हे जास्त असेल कम्पेअर टू Na+. कळालं हे काय म्हणालो मी? ठीक आहे. मग इट डिपेंड्स ऑन साईज ऑफ कटायन ऑर अनायन अँड इट डिपेंड्स ऑन चार्ज ऑन कटायन. सो हायर द चार्ज ऑन कटायन ग्रेटर विल बी द आयन डायपोल इंटरॅक्शन. आणि एक्झॅक्टली रिव्हर्स असेल अनायनच्या केसमध्ये. अनायनच्या केसमध्ये जितका जास्त चार्ज तुम्ही वाढवत जाल तितकं इंटरॅक्शन कमी कमी होत जाईल, कारण चार्ज वाढल्यामुळे तुमचा इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह चार्ज वाढतो बट इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी होतो, म्हणून असं होतं. म्हणजे उलटं रिव्हर्स केस आहे. ठीक आहे. मग हे दाखवा एकदा आणि मग आपण लिहू. ती खार जमा होते फक्त, असं सेपरेट सॉल्ट नाही, खार अशी जमा होते, खारट असं ते क्लिअर येतो, व्हाईट क्लिअर. ते बेड्स तयार करतात बघ समुद्राच्या जवळ असे, इव्हॅपोरेट करतात फक्त, बॉईल नाही करत, बॉईल नाही करायचं, इव्हॅपोरेट करायचं फक्त पाणी. की मी केलं तर नाही असं आहे, नाही मिळतं, मिठाचं बॉइलिंग पॉईंट जास्त आहे, काय अडचण मिळतं, पण ते खार जमा होते अशी एक लेअर सारखं आहे. लिहा चला. इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन बिटवीन ions and partial charge on molecule. Ions and partial charge on molecules. The strength of this interaction, the strength of this interaction depends on, the strength of this interaction depends on charge and size of ion, depends on charge and size of ion. The interaction between cations, the interaction between cations are stronger compared to, are stronger compared to anion. Compared to anion. नेक्स्ट लाईनला घ्या. मोर द चार्ज ऑन कटायन, मोर द चार्ज ऑन कटायन, स्ट्रॉंगर विल बी द, मोर द चार्ज ऑन कटायन, स्ट्रॉंगर विल बी द आयन डायपोल इंटरॅक्शन. Due to increase in effective nuclear charge, due to increase in effective nuclear charge. आणि हे एक्झाम्पल लिहा बघा. Na+ is less than Mg2+. नेक्स्ट घ्या चला. लंडन डिस्पर्शन फोर्सेस और वेंडरवॉल्स फोर्सेस. हाँ नेक्स्ट.
बेन्झीन आहे बघा, बेन्झीन. बेन्झीन इज अ नॉन पोलार मॉलिक्यूल. C6H6 काहीच पोलॅरिटी नाही आहे. म्यू इज इक्वल्स टू काय आहे, 0. मग कुठलं इंटरॅक्शन असेल का दोन बेन्झीन मॉलिक्यूलमध्ये? कुठलंच इंटरॅक्शन नाही आहे. तरी पण बेन्झीन हा तुमचा लिक्विड स्टेजमध्ये असतो. मग लिक्विडमध्ये असायला त्याला काय पाहिजे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कारण लिक्विडमध्ये मॉलिक्युल्स काय असतात, क्लोजर असतात. गॅसमध्ये ते आर फार अपार्ट. मग बेन्झीन हा नॉन पोलार आहे, तरी पण तो लिक्विड फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतो आणि त्याला रिस्पॉन्सिबल आहे लंडन डिस्पर्शन फोर्सेस, दॅट इज वॅन डर वॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दिस इज वॅन डर वॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज प्रायमरली सीन इन केस ऑफ गॅशियस ऑर इनर्ट गॅसेस. तुमचे जे इनर्ट गॅस असतात त्यांच्यामध्ये पण हे इंटरॅक्शन असतं, किंवा गॅशियस फॉर्ममध्ये जेव्हा कंपाऊंड एक्झिस्ट करतात तर त्यांच्यामध्ये पण वॅन डर वॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. त्यातल्या त्यात बेन्झीन बघा, वॅन डर वॉल्स आहेत तरी पण तो काय आहे, लिक्विड आहे. मग हे कुठं मिळेल तुम्हाला, वॅन डर वॉल्स फोर्स? जिथं कुठलाच फोर्स एक्झिस्ट करत नाही तिथं तुमचा वॅन डर वॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झिस्ट करतो. सो प्रायमरली युजफुल इन केस ऑफ इनर्ट गॅसेस अँड नॉन पोलार मॉलिक्युल्स. ठीक आहे, मग लिहा तुम्ही. In case of non-polar molecules, in case of non-polar molecules and inert gas, in case of non-polar molecule and inert gas, the dispersion force exists. which results from motion of electrons. Motion which results from motion of electrons. Next line la, the strength of interaction increases with increase in molecular size. The strength of interaction increases with increase in molecular size, mass and number of electrons. And number of electrons. आणि हे एक्झाम्पल दाखवा आता. कालच्या रिॲक्शन्स केल्या सगळ्यांनी? एक नोटबुक दाखव, एक मिनटं. कुठली झाली रिॲक्शन दाखव मला, शेवटची कुठली झाली? ठीक आहे, बेन्झीनची झाली का? हां, लिहिलं आहे का हे? खाली लिहा, लंडन डिस्पर्शन फोर्सेस, लंडन डिस्पर्शन फोर्स is directly related to surface area, is directly related to surface area. Directly related to surface area.
and inversely related to branching, and inversely related to branching. हायड्रोजन बॉन्डिंग सांगितलं आहे ना मी, इंटरमॉलिक्युलर इंट्रामॉलिक्युलर झालं आहे ना आपलं, मग ते सांगायची गरज आहे ना. हायड्रोजन बॉन्डिंग इज अ टाईप ऑफ डायपोल डायपोल इंटरॅक्शन. बघा शॉर्टमध्ये सांगतो बघ, हायड्रोजन बॉन्डिंग इज डायपोल डायपोल इंटरॅक्शन सिम्पली. बघा हा फ्लोरीन आणि हायड्रोजन यांच्यामध्ये काय आहे, हायड्रोजन बॉन्डिंग. सो दिस इज सिम्पली डायपोल डायपोल इंटरॅक्शन. बट डायपोल डायपोल इंटरॅक्शनच्या केसमध्ये जो निगेटिव्हली चार्ज ॲटम आहे तो एकतर फ्लोरीन, ऑक्सिजन किंवा नायट्रोजन पर्टिक्युलरली असेल आणि दुसरा मॉलिक्यूल हायड्रोजन असेल, तर त्यांच्यामध्ये जी इंटरॅक्शन असेल त्याला हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणतो आपण. ठीक आहे. इन बिटवीन टू मॉलिक्यूल असेल तर त्याला इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणणार. इंटर दॅट इज इन बिटवीन टू डिफरंट मॉलिक्युल्स है ना, इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि जर विदिन द सेम मॉलिक्यूल असेल, समजा बघा हा इथिलीन ग्लायकॉल, सो ह्या हायड्रोजनवरती प्लस चार्ज आहे आणि ऑक्सिजनवरती मायनस चार्ज, सो यांच्यामध्ये एक इंटरॅक्शन आहे. दिस इज इंट्रा मॉलिक्युलर. इंट्रा इज विदिन द मॉलिक्यूल, एक सिंगल मॉलिक्यूल आहे आणि त्यांच्यामध्ये असणारा OH OH मध्ये काय आहे, एक टाईप ऑफ अट्रॅक्शन. सो दिस इज इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि दिस इज युअर इंटर इन बिटवीन टू. मग हायड्रोजन बॉन्डिंगला कंपल्सरी काय लागेल, हायड्रोजन लागेल, फ्लोरीन, ऑक्सिजन किंवा नायट्रोजन लागेल. या व्यतिरिक्त कोणी जरी असला तर त्याला डायपोल डायपोल इंटरॅक्शन म्हणायचं. त्याला काय म्हणणार आपण, डायपोल डायपोल. समजा बघा असा एक कंपाऊंड आहे BrCl. ठीक आहे. मग Br वरती पॉझिटिव्ह चार्ज, Cl वरती निगेटिव्ह, कारण क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग इथं बघा Br आणि Cl यांच्यामध्ये काय असेल, एक टाईप ऑफ अट्रॅक्शन. हे झालं डायपोल डायपोल. ठीक आहे. याला काय म्हणणार, डायपोल डायपोल. हे पण डायपोल डायपोल आहे, बट पर्टिक्युलरली हायड्रोजन, फ्लोरीन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन असेल तर त्याला काय म्हणणार, हायड्रोजन बॉन्डिंग. आणि त्याच्यावरून त्याचे दोन टाईप्स येतील, इंटर आणि इंट्रा. सो म्हणून तर H2O तुमचा लिक्विडमध्ये असतो. H2O लिक्विडमध्ये का आहे, कारण ड्यू टू स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. रूम टेम्परेचरला H2O हा लिक्विड आहे. त्याचं रिझन काय आहे, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. साखर पाण्यात डिझॉल्व होते, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, नाहीतर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स डिझॉल्व होत नाही. येते लक्षात. मग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग रिस्पॉन्स. सो हे काही टाईपचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत. बघा आपण डायपोल डायपोल बघितलं, आयन डायपोल, वॅन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि हा तुमचा हायड्रोजन बॉन्डिंग. ठीक आहे. सो कळाले का हे इंटरॅक्शन्स, आणि त्याच्या अगोदरचं डायपोल मुवमेंट कळालं का सगळ्यांना, डन. ओके. कालच्या रिॲक्शन्स केल्या सगळ्यांनी, कालच्या रिॲक्शन्स केल्या ना. चला एक कन्वर्जन फक्त करा तुम्ही. ठीक आहे. बघा हे कन्वर्जन करायचं आहे प्रोपेन टू बेन्झीन. तुमच्या आत्तापर्यंत जेवढ्या रिॲक्शन झाल्या त्या अप्लाय करायच्या आहे. रिॲक्शन मे बी एक स्टेपमध्ये होईल, 2मध्ये होईल, 3मध्ये होईल, 4 स्टेप्समध्ये होईल, माहीत नाही. तुम्ही बघा ते, कळतं आहे मी काय म्हणतो आहे. रिॲक्शन किती पण तुमच्या जेवढ्या रिॲक्शन झाल्या आहेत ना त्याला अप्लाय करायचं. त्यापैकी कुठली सुटेबल असते बघा ती. रिॲक्शन किती एक स्टेपमध्ये असेल, 2मध्ये असेल, 3मध्ये असेल, 4मध्ये असेल. ठीक आहे. करा चला हे. हां जेवढं तुम्हाला जमतंय तेवढं करा.